नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण AIMS नर्सिंग ऑफिसर भरती 2025 याच्याविषयी काही माहिती घेणार आहोत। त्याच्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी वॅकन्सी आहेत आणि किती पदं भरणार आहोत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आला असाल तर ते लाईकचं बटन फोडून टाका आणि सबस्क्राइब करायला पण विसरू नका। तर इथे नर्सिंग ऑफिसरच्या पदाच्या 3500 अशा वॅकन्सी भरण्यात येणार आहेत। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर पदाचे नाव बघू शकता। परीक्षेचे नाव आहे नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा NORCT 9। त्याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे? शैक्षणिक पात्रता BSc पाहिजे, नर्सिंग BSc किंवा GNM असणं गरजेचं आहे। GNM किंवा डिप्लोमा किंवा 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षाचा अनुभव। वयाची 18 ऑगस्ट 2025 ते रोजी तुमचा 18 ते 30 मध्ये वय पाहिजे आणि SC ST ला आणि OBC ला 3 वर्ष इथे सूट दिलेली आहे। अशा प्रकारची ही नोकरी आहे। तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण इंडियामध्ये कुठं पण राहणार आहे आणि जनरल OBC यांच्यासाठी फीस किती आहे तर 3000 रुपये आणि SC ST यांच्यासाठी 2400 आणि PWG असेल त्यांना फीस इथे नसणार आहे। तर बघू शकता इथे महत्त्वाच्या तारखा दिल्यात। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 ऑगस्ट आणि CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्टेज 1 14 सप्टेंबर रोजी होईल आणि CBT परीक्षा स्टेज 2 ती 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे। तर बघू शकता ही आहे जाहिरात। तर ही जाहिरात आहे नर्सिंग ऑफिसर गव्हर्नमेंट कमिशन एलिजिबिलिटी बोर्ड। तर ही अशी ऑफिशियल वेबसाईट आहे। त्याच्यामध्ये बघू शकता पे मॅट्रिक्स बी रिझर्व बँड इथे पे लेवल वगैरे ग्रेड पे सेज आणि ग्रुप B AIMS दिल्ली अदर्स AIMS अवेलेबल वॅकन्सी रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट। तर BSc इथे नर्सिंग असलं तर तुम्ही इथे नर्सिंग काउन्सिल स्टेट नर्सिंग काउन्सिल यांच्यासाठी इथे एलिजिबल पात्रता राहणार आहे। त्यांच्यासोबत तुम्हाला BSc झालेलं असणं पाहिजे। त्यासोबत पोस्ट सर्टिफिकेशन पण लागणार आहे। पोस्ट सर्टिफिकेशन BSc नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल स्टेट नर्सिंग काउन्सिल त्याच्यासोबत तुमचं इथे रजिस्टर झालेलं असणं गरजेचं आहे। रजिस्टर ॲज अ नर्स आणि मिड वाईफ विथ स्टेट इंडियन नर्सिंग काउन्सिल रजिस्टर नर्स असणं इथे गरजेचं आहे। इथे क्वालिफिकेशन एवढं सांगितलं। त्याच्यानंतर डिप्लोमा जर तुम्ही असेल तर डिप्लोमावाल्याला काय एलिजिबिलिटी डिप्लोमा जनरल नर्सिंग जे म्हणजे GNM फ्रॉम द इंडियन नर्सिंग काउन्सिल स्टेट नर्सिंग काउन्सिल रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट बोर्ड काउन्सिल रजिस्टर नर्स मिडवाईफ इन स्टेट इंडियन नर्सिंग काउन्सिल विथ तुम्ही 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं असणं गरजेचं आहे। हे इथं GNM वाल्यासाठी आणि BSc नर्सिंग यांच्यासाठी वरील क्रायटेरिया संपूर्ण दिलेला आहे अशा प्रकारे। तर एज लिमिट बघू शकता 18 ते 30 मध्ये दिलेला आहे। जनरलसाठी इथे फीस वगैरे बघू शकता। मग सांगितलं तुम्हाला 3000 आणि SC ST साठी 2400 रुपये अशी फीस इथे लागणार आहे। ते इथे संपूर्ण या जाहिरातमध्ये दिलेलं आहे। कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे तुमची। तर याची ऑफिशियल वेबसाईट आहे बघू शकता इथे दिलेले www.AIMSexam.ac.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर 22/7/2025 ते 11/8/2025 या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे। तर लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या आणि तर इथे बघू शकता सिलेबस वगैरे इथे दिलेला आहे। जे पण तुमचा BScचा सिलेबस असेल तोच इथे तुम्हाला करायचा आहे। सर्व कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम इथे राहणार आहे। मेरिट लिस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट विल बी प्रिपेअर्ड बेस्ट परफॉर्मन्स CBT ॲज पर क्वालिफाईड क्रायटेरिया स्टेज 2 NORCT मेन्स ओनली। जर तुम्ही पहिली एक्झाम पास झाल्याच्यानंतर तुम्हाला सेकंड एक्झामसाठी इथे पात्रता ठरणार आहात। तर बघू शकता इथे संपूर्ण ॲड्रेस वगैरे दिलेला आहे त्याचा। तर इथे टोल फ्री नंबर आहे इथे आणि तुम्ही काय पण तुमचे क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही या टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारू शकता मंडे टू फ्रायडेमध्ये। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।